श्रीरामपूर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येत आहे की मंगळवार दिनांक 27/2/2024 रोजी शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या वतीनं नेवासा ते श्रीरामपूर भव्य ट्रॅक्टर रॅली दिल्लीला चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सदर आंदोलन करण्यात येणार आहे। तरी परिसरातील सर्व ट्रॅक्टरधारक शेतकरी बांधवांनी आपले ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणून सहभागी व्हावं असे आवाहन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल अवताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शरद आसने, दादासाहेब आदी, कडूभाऊ पवार, प्रशांत कापसे, गोविंद वाघ, प्रभाकर कांबळे, ईश्वर दरंदले, विलास कदम, संदीप उघडे यांनी केला आहे। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी केशव आसनेंसह मुनीर सय्यद। 27 तारखेला नेवासा ते श्रीरामपूर या ठिकाणी भव्य अशा ट्रॅक्टर रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। सदरच्या ट्रॅक्टर रॅलीचं प्रयोजन सध्या भारतामध्ये, खास करून उत्तर भारतामध्ये जे शेतकऱ्यांनी हमी भावाच्या संदर्भातलं जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून शेतकरी संघटनेच्या व प्रहार संघटनेच्या वतीने नेवासा ते श्रीरामपूरपर्यंत ट्रॅक्टर रॅलीचं उद्घाटन करून प्रांत कार्यालयावर निवेदन देण्याचा आणि ते निवेदन माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचतं करण्यासाठी म्हणून सगळे शेतकरी बांधव त्या दिवशी एकत्र येत आहेत। माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने आज जर आपण संघटित झालो तर कदाचित एक चांगली व्यवस्था आपण निर्माण करू शकू। उत्तर भारतातले शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर येऊन गोळ्या घेत आहेत आणि त्या विषयाला जी धार आहे ती धार देण्याचं काम जर आपल्या हातून झालं तर कदाचित एक सुखी आयुष्य जगण्याचा आपण एक प्रयत्न आपल्या माध्यमातून होऊ शकतो। म्हणून जे आंदोलन दिल्लीमध्ये चाललेलं आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्याच्या खाली कोणताही व्यापारी व्यापार करणार नाही आणि त्याच्यामुळे शाश्वत अशी मालाची हमी शेतकऱ्यांना मिळू शकते। म्हणून त्याला कायदेशीर आधार मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्याच्या माध्यमातून देशामधल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची मागणी आहे। त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांसाठीची जी भूमिका आहे जी 2006 साली केंद्र शासनाने तो स्वामीनाथन आयोग त्यांच्या कामापुरताच स्वीकारला होता, तो जर संपूर्ण स्वीकारला असता तर शेतकऱ्यांची आज ससे ओलपट झाली नसती। तर तो आयोगाचा रिपोर्ट शासनाने स्वीकारावा म्हणून ह्या प्रमुख मागण्याच्या माध्यमातून आपल्याला 27 तारखेला आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे। मित्रांनो, आता नाही तर कधीच नाही, कृपया आपण सगळ्यांनी त्या दिवशी सहकार्य करावं व या रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा। नमस्कार।